नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मी इथं ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे. तर बघा हे साडीचं कापड आहे आणि हे आहे अस्तर. तर चला याचीवाली उंची बघूया. तर बघा याची उंची घेतलेली आहे 14.5. तुम्ही 15 पण घेऊ शकता, म्हणजे आपल्याला 13 असली तर 14 घ्यायची आहे आणि 14 असली तर 15 घ्यायची आहे. 1 इंच आपल्याला वाढून घ्यायची असती. तर बघा याची घडी आहे 11ची आणि याचा शोल्डर आहे 5.5 आणि याचा मोंडा पण आहे 5.5. इथे घेतलेला आहे 1.5 इंच. या पद्धतीने आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25. तुम्ही 2.5 पण घेऊ शकता. तर मी इथं घेतलेली आहे 2.25. इथं घ्यायचं आहे आपल्याला 11चा गळा. तुम्ही 10.5 पण घेऊ शकता, 10 पण घेऊ शकता. इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5. याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला. आपण याचावाला गोलच गळा घेणार आहोत. तर तुम्हाला याचा चौकोनी घ्यायचा असला तर चौकोनी घेऊ शकता, पानगळा घ्यायचा असला तर पानगळा पण घेऊ शकता. तर बघा मी इथं 1/2 इंच किंवा 1.25 इंच तुम्ही इथं बाहेर काढू शकता, म्हणजे डीप गळा येतो मोठा. तर बघा या पद्धतीने आपल्याला इथं नाही वाढवायचा आहे, इथं वाढवायचा आहे पाठीमागं पाठीवरती. तर बघा आता आपण हा कट करून घेऊया. तर हे प्रिन्स कटचं आहे. मी याच्यावाला समोरचा भाग तयार करून घेतलेला आहे आणि बाही फुग्याची बाई आहे, छोटी फुग्याची बाई आहे. तर ते पण मी बनवून घेतलेले आहे. तर बघा या पद्धतीने आपला असा गळा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला हा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे साडीतला. हे सोयीचा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि साईडने सगळी पिना पॅक करून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा मी पिना पॅक करून घेतलेल्या आहे या साईडने अशा. तर बघा याचा गळा छोटा होता, तर कस्टमरला मोठा गळा पाहिजे होता. तर त्याला मी विचारून त्या म्हटल्या मोठा गळा घ्यायचा, हा गळा नसला तरी चालेल. तर बघा मग मी मोठा गळा घेतलेला आहे या प्रकारे. तर मोठा असला तर शक्यतो गिऱ्हाईकाला विचारून घ्यायचं आहे आपल्याला की आपल्याला त्यांना कसा गळा पाहिजे. त्या म्हटल्या छोटा, तर तुम्ही हे पण घेऊ शकता. तर त्यांना नव्हता पाहिजे म्हणून मग मी मोठा डीप गळा घेतलेला आहे. तर बघा आता आपल्याला अशी इथून टीप मारून घ्यायची आहे आणि इथं कमराला पण अशी टीप मारून घ्यायची आहे. तर चला आता आपल्याला कमराला आणि गळ्याला टीप मारून घेऊया. तर बघा अशी पण टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने अशी, आणि कमरेला पण टीप मारून घेतलेली आहे. तर आता याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे आणि जी टीप मारलेली आहे तिला सांभाळून आपल्याला अशी टीप कट मारून घ्यायची आहे या पद्धतीने, म्हणजे पलटायला सोपं जातं आणि गळ्याची फिनिशिंग सुंदर अशी येते. तर चला आता आपण हे सगळ्याला असे छोटे छोटे कट मारून घेऊया. तर बघा कट मारून घेतलेले आहे छोटे छोटे. तर आता इथून आपल्याला हात घालून असे सोयीचं कापड करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण सोयीचं ठेवलं होतं आणि खालून उलटं होतं, तर या पद्धतीने आता आपलं कापड सोयीचं होऊन जाईल या पद्धतीने. म्हणजे कंबरपट्टी लावायची गरज काहीच नाही आहे. या पद्धतीने आता आपण सरळ करून घेऊया. तर हे बघा मी सोयीचं करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला अशी गळ्याला टीप मारून घ्यायची आहे कडाकडाला आणि तर कमरेला पण एक टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर असं सोयीचं करून म्हणजे उलटं करून या सगळ्या बाजूने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि उरलेलं ब्लाऊज पीसातलं कापड कट करून घ्यायचं आहे.
तर बघा अशी गळ्याला पण टीप मारून घेतली, खाली पण कमरेला टीप मारून घेतलेली आहे आणि सगळीकडून पॅक करून उरलेलं कापड ब्लाऊज पीसातलं कट करून घेतलेलं आहे. तर बघा आपलावाला गळा तयार झालेला आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा हे जो आपला मध्य असतो तिथून इकडे आपल्याला 4 घ्यायचा आहे, उभा आपल्याला 3.5 किंवा 4 घ्यायचा आहे आणि इथं अर्धा इंच घ्यायचा आहे. तर चला पाठीमागचे टक्स मारून घेऊया. तर बघा आपला गळा तयार झालेला आहे आणि टक्स पण मारून झालेले आहे. तर आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे पाठीमागून गळ्याला. तर बघा आता आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे, गोल याने गोल राऊंडनी अशी लेस लावून घेऊया. आणि मी दोरा पण चेंज करून घेतलेला आहे येलो कलरचा. तर चला आता आपण याला लेस लावून घेऊया. तर बघा मी लेस लावून घेतलेली आहे या पद्धतीने. तर आता हे ब्लाऊज पिसामधून थोडेसे काठ उरले होते, तर त्या काठापासून आपण आता लटकन बनवून घेणार आहोत. तर बघा मी इथं नॉट घेतलेली आहे आयती, कारण याचं पलटायला हे असे धागे वगैरे निघते, त्याच्यामुळे हे पलटत नाही चांगली, त्याच्यामुळे मी आयतीच घेतलेली आहे. तर बघा इथं छोटे छोटे पीस उरलेले आहे, तर चौकोन. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी मध्ये ठेवून घ्यायची आहे. तर मी बऱ्याच वेळा टाकलेली आहे की हे लटकन कसं बनवायचं आहे. तर बघा हे सुईचं कापड आहे, सुईचं कापडाला आपल्याला असं वरतून ठेवायचं आहे, या पद्धतीने असं तिरकं करून घ्यायचं आहे आणि अशी टीप मारून घ्यायची, अशी टीप मारून घ्यायची आणि थोडासा इथं जागा ठेवायची आहे आपल्याला. तर बघा या पद्धतीने मी अशी टीप मारून घेतलेली आहे तिरकी. आता इथं जी जागा ओपन ठेवलेली आहे, हे जे टोक आहे हे टोक आपल्याला इथून जे ओपन आहे तिथून आपल्याला बाहेर काढायचं आहे या पद्धतीने. आणि हे जे टोक आहे इकडचं या टोकला मिळून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने असं. आणि आता याच्यावरती पण आपल्याला हे लेवल करून घ्यायची आहे या पद्धतीने, अशी घडी वगैरे नाही पडली पाहिजे. आणि हे लेवल अशी धरून आता आपल्याला हे जे खुल्लं आहे हे आपल्याला पक्क करून घ्यायचं आहे. तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे सोयीचं करून घ्यायचं या पद्धतीने. तर बघा मी दुसरं पण तयार करून घेतलेलं आहे त्या पद्धतीने. हे बघा असं एकदम सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं आहे. हे बघू शकता एकदम सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे आपल्यावालं. तर आता हे कट करून घ्यायचं आहे मध्यातून आणि आपल्याला इथून 2.5 इंचावरती पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. तर बघा मी इथं पॅक करून घेतलेलं आहे दोन्ही पण लटकन. हे बघा किती सुंदर असे आपले लटकन तयार झालेले आहे आणि मोठा गळा घेतलेला आहे मी. तर तुम्हाला आजची साधी सोपी लेस डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.